श्री गुरुदेव दत्त. श्री एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. तेव्हा मागच्या वेळी आपल्या या अभंगातल्या 2 ओळी झाल्या होत्या. आज आपण उरलेल्या अभंगावर प्रवचन बघूया. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा जाणतसे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. तेव्हा एकनाथ महाराज सांगतात की सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीलं ऐसे नाही. तो भगवान सर्व जीवांचा सांभाळ करतो. सर्वांना सांभाळणारा तो आहे. तो पालन करता भगवान विष्णू आहे. एकीकडे उत्पत्ती करता ब्रह्मदेव आणि दुसरीकडे लय करणारा भगवान शंकर. आणि याच्यामध्ये भगवान विष्णू आहे, ते पालन करत असतात. तेव्हा पालन करणं हाच भाग मोठा आहे. संपूर्ण जीवन भक्ताचं पूर्ण जीवन, हे जीवन हा मोठा काळ आहे म्हणाले. जन्म झाला, झालं. ब्रह्मदेवाचं कार्य संपलं. आणि नाश केला, शंकराचं कार्य संपलं. परंतु मध्ये एवढा जो हे आहे, तो सर्व काळ हा भगवान विष्णूचा आहे. भगवान विष्णू पालन करताय आणि त्याच्या ठिकाणी मुळीच भेदभाव तो करत नाही. सर्व सकळ जीवांचा करीतो सांभाळ. सर्व जीवांचा तो सांभाळ करतो आणि त्याच्यासाठी सर्व देव देवता सर्वांची त्यांनी व्यवस्था करून ठेवली आहे. आणि यज्ञ कर्माने त्या देवतांना जेव्हा आहुत्या दिल्या जातात, तेव्हा ते देवांच्या करवी, देवांच्या द्वारे तो सर्व जीवांना सर्व काही त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करतो. सर्वांना जे जे काही लागतं ते सर्व त्यांना तो देतो. त्याच्या ठिकाणी या बाबतीत त्याच्या ठिकाणी मुळीच भेदभाव नाही. सर्व जे जीव आहेत ते त्याचेच अंश आहे. आणि म्हणून त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, आणखी ज्या ज्या काही त्यांना गरजा आहेत, जे जे काही त्यांना पाहिजे आहे, ते सर्व त्यांनी या सृष्टीत उपलब्ध करून ठेवलं आहे. काही शरीरात बिघाड निर्माण झाला तर औषध आहेत, डॉक्टर आहेत, सर्व काही आहे. व्यवसाय आहे, धन मिळवण्याची साधनं आहे, शिक्षक आहे शिकवायला, सगळं काही. ह्या सर्व गोष्टीमध्ये भगवंतानी कोणाच्या बाबतीतही मुळीच भेदभाव केलेला नाही. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. सर्व जीवांचा तो सांभाळ करतो आणि त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे
त्यांचं जीवन चाललेलं असतं. सर्व जीवांचा सांभाळ करतो. सर्वांना सर्व गोष्टीची उपलब्धता तो भगवान करून देतो. सर्वांचं पालन तो करतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व गोष्टी तो उपलब्ध करून देतो. असा कोणी मनुष्य नाही की ज्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत गोष्टी उपलब्ध नाही. अर्थात तो आपल्याच कर्माने जर उपलब्ध गोष्टीचा फायदा घेत नसेल, तर मग त्याला कोणी काय करू शकत नाही. शिक्षण देणारे आहेत, शिक्षक आहे. पण कोणाला शिकण्याचीच इच्छा नाही, तर मग तिथे काही करू शकत नाही. तिथे त्याचा पराक्रमच त्याला उपयोगाला येतो. तिथे त्याचं कर्मच त्याला उपयोगाला येतं. पण सकळ जीवांचा सांभाळ करतो, पालन करतो भगवान विष्णू. त्याच्या ठिकाणी मुळीच भेदभाव नाही. या बाबतीत कुठलाच भेदभाव नाही. सगळ्यांना शिक्षण देतो, जेवायला देतो, खायला देतो, घर देतो, पाणी देतो, अन्न, वस्त्र, निवारा देतो, आई-वडील देतो, नातेवाईक सगळं काही देतो. आणि हे सर्वांना देतो आणि काही भेदभाव न करता देतो. म्हणून त्याच्या ठिकाणी अजिबात भेदभाव नाही. सर्व जीव त्याचा अंश आहेत आणि त्यांचा सांभाळ, पालन-पोषण तर तो करतोच. इथपर्यंत ठीक आहे म्हणा. इथपर्यंत त्याच्या ठिकाणी काही भेदभाव नाही. तो सर्वांना सर्व काही देतो. आणि लोकांना संसारातच सर्व पाहिजे म्हणलं. संसाराचं जे काही आहे, संसार चालवण्यासाठी, संसारात सुख घेण्यासाठी, ते सर्व जीवांना पाहिजे आणि ते तो सर्व देतो. इथपर्यंत काही भेदभाव नाही म्हणा. पण पुढे मात्र आहे. परंतु त्याचे जे भक्त आहेत, त्याच्या बाबतीत तो मात्र विशेष गोष्टी करत असतो. तिथे भेदभाव करतो. सर्वसाधारण जीव, सर्वसाधारण संसारी मनुष्य आणि भगवंताचे भक्त ह्याच्यात मात्र तो भेदभाव करतो. तिथे मात्र तो पक्षपाती आहे. तसा तो पक्षपात त्याच्या ठिकाणी नाही. पण इथे मात्र तो पक्षपाती आहे. तो आपल्या भक्तांवर दया करण्याच्या बाबतीत फार दक्ष आहे. त्याचं आपल्या भक्तांकडे फार लक्ष असतं आणि तो भक्तांवर दया करण्याच्या बाबतीत दक्ष आहे. आणि बाकीच्यांचं कर्माप्रमाणे. जसं कर्म तसं फळ हा त्याचा नियम आहे म्हणा. मग परमेश्वर दयाळू आहे की नाही? परमेश्वर दयाळू आहे. पण त्याचबरोबर तो न्यायी पण आहे. असा प्रश्न विचारला जातो की परमेश्वर दयाळू आहे, मग न्यायनिष्ठुर आहे, मग तो दयाळू कसा? आणि दयाळू आहे तर तो न्यायनिष्ठुर कसा? तर म्हणलं हे संसारी लोकांच्या बाबतीत तो दोन्ही गोष्टी आहेत. दयाळूही आहे, न्यायनिष्ठुरही आहे. दयाळू कुठे आहे? की प्रत्येक व्यक्तीला ज्या गोष्टी लागतात त्या सर्व त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. या दृष्टीने तो दयाळू आहे. कोणाला कमी जास्त ठेवलेलं नाही. सगळ्यांना पाणी सारखं आहे. सगळ्यांना भूमी सारखी आहे. सगळ्यांना सगळी व्यवस्था सारखी आहे. सगळ्यांना अन्न, पाणी सगळं सारखं आहे. सगळ्यांना हवा, पाणी सगळं सारखं आहे. औषध, पाणी सर्वांना सारखं आहे. परंतु ते त्यांच्या कर्माप्रमाणे मिळतं त्यांना. चांगली कर्म केली तर हेच सगळं मिळत राहतं आणि वाईट कर्म केली तर वाईट कर्माचं फळ त्यांना मिळतं. तेव्हा तो न्यायनिष्ठुर आहे. तो न्यायनिष्ठुरही आहे आणि तो दयावानही आहे. दोन्ही गोष्टी त्याच्या ठिकाणी एकसमयावच्छेदी करून आहे सायमल्टेनियसली. परंतु त्याची विशेष गोष्ट म्हणजे भक्ताच्या बाबतीत. मग भक्ताचं वैशिष्ट्य काय? त्याचे जे भक्त आहेत, भक्ती कशाकरता करायची? इथेच तर सर्व आहे म्हणाले. इट मेक्स ऑल डिफरन्स. काय? त्याचे जे भक्त आहेत त्यांच्या बाबतीत मात्र तो पक्षपाती आहे. काय तो भेदाभेद करतो आणि सांगून करतो. दया दक्षतो, साक्षीने पक्ष घेतो. साक्षीने पक्ष घेतो. हा माझा भक्त आहे आणि मी याचं रक्षण करणार. मग कुठलीही शक्ती काही असो. कधी किंवा मी केलेला नियम सुद्धा एखाद्या वेळी मी मोडू शकतो माझ्या भक्तासाठी. असं भगवान सांगतात आणि त्या भक्ताचा पक्ष घेतात. दया दक्षतो, साक्षीने पक्ष घेतो आणि म्हणून हेच तर भक्तीचं महात्म्य आहे. आणि हा भक्ताला केवढा तरी लाभ आहे भगवंताची भक्ती करण्याचा, की परमात्मा त्याला
त्याचा पक्ष घेतो, त्याचा पक्षधर आहे. इतर कोणाचं तो काही ऐकत नाही त्यावेळी परमात्मा. माझा भक्त आहे ना बस. त्याचं कल्याण करण्याकरता मी आहे. इतर सर्वांना सर्व काही दिलेलं आहे. परंतु विशेषत्वाने माझ्या भक्ताला त्याच्या कल्याणाबाबतीत मी काही ऐकून घेणार नाही. साक्षीने त्याचा पक्ष घेतो. त्याच्या जीवनाच्या किंवा कल्याणाच्या बाबतीत कुठली म्हणून भक्तांनी काय करायचं? की आपलं कल्याण कसं होणार? आपला भक्तिमार्ग कसा पूर्ण होणार? मग लवकर का नाही पूर्ण होत? असं लोकांचं एक असतं. लवकर-लवकर आम्हाला अनुभव का येत नाही? अरे असा लवकर-लवकर अनुभव कुणालाच नाही आला म्हणतात. ऋषी-मुनींनी हजारो वर्ष तपश्चर्या केली. हजारो वर्ष तू काही वर्ष तू तपश्चर्या कर, तर तुला अनुभव येईल म्हणाले. आज आला आणि उद्या त्याला अनुभव पाहिजे. 1-2 वर्षात, 3 वर्षात, 10 वर्षात, 15 वर्षात. असा असा हा अनुभव नाही. हा अनुभव खोल आहे. सखोल जात असतो हा. हळू अनुभव येता तो अनुभव जास्त परिपक्व होता शेवटी त्या अनुभवाची परिणती तो प्रत्यक्ष परमात्म स्वरूप होण्यात असते. तेव्हा हा जो मार्ग आहे, हा मार्ग दीर्घ काळाचा आहे आणि म्हणून त्या दीर्घ काळामध्ये त्या भक्ताची सर्व काळजी भगवान घेत असतात. म्हणून भक्तांनी आपल्या जीवनाच्या बाबतीत म्हणजे आपल्या संसाराच्या बाबतीत किंवा आपल्या कल्याणाच्या बाबतीत म्हणजे आपल्या परमार्थ माझा कसा होईल याच्या बाबतीत कुठलीही अपेक्षा ठेवू नये. निरपेक्ष. सर्व भगवंतावर भार ठेवून, नाही मग याचं असं झालं, मग त्याचं तसं झालं, माझं हे झालं नाही. असं स्पर्धा किंवा अशी अपेक्षा अशी ठेवू नये. आपल्याला जे सद्गुरू सांगतात त्याच्याप्रमाणे ते साधन करणं अत्यंत श्रद्धा ठेवून, भक्ती ठेवून, प्रेम भक्ती करून काहीही अपेक्षा न ठेवता जेव्हा तो करतो. अपेक्षा, आकांक्षा, आशा काही आशा, आकांक्षा, इच्छा घेऊन जे लोकं येतात, त्या इच्छा त्यांच्या पूर्ण होतात. असं नाही, नाही असं नाही. परंतु अहंकार त्या इच्छांचा पण अहंकार ज्याला होतो, की नाही माझं असं झालं पाहिजे. मी सगळ्यात काय उठून दिसलं पाहिजे. माझा मान-सन्मान झाला पाहिजे. मला लोकांनी हे म्हटलं पाहिजे. मला मोठेपणात गेला पाहिजे. असा जो इच्छा पूर्ण होतात. परंतु अहंकार जेव्हा त्याला होतो, तेव्हा मात्र परमात्मा त्याचा तो अहंकार त्या परमात्म्याला त्याचा अहंकाराचा द्वेष ईश्वरस्यापि अभिमानद्वेषित्वात् दैन्यं प्रियत्वाच्चो तो दीनपणाने काही मागेल भगवंताच्याकडे तर तो सर्व काही देणार आहे. पण जेव्हा मी काहीतरी वेगळा आहे, माझा काहीतरी वेगळा रोल आहे या कार्यामध्ये सद्गुरूंच्या ह्याच्यात, असा जेव्हा त्याला अहंकार होतो, तेव्हा मात्र तो दूर फेकला जातो. या कार्यापासून तो आपल्या कर्मानेच दूर फेकला जातो. आणि म्हणून भक्तांनी पूर्ण निरपेक्ष होऊन जेव्हा आपला सर्व भार तो भगवंतावर घालतो, जीवनाचा असो नाही तर भक्ती मार्गाचा असो. जीवनात काय व्हायचं आणि भक्ती मार्गात काय व्हायचं, हे सर्व सद्गुरूंच्या वर तो सोडतो. त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा, भरोसा, विश्वास ठेवून आणि काही विकल्प घेत नाही. आणि ज्यांच्या मनात विकल्प येतो, ते म्हणले बाहेर जातात. ते म्हणतात नाही इथे नाही आम्हाला अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. मग ते त्यांना जे पाहिजे ते घेण्यासाठी बाहेर निघून जातात. पण त्यात त्यांचं नुकसान होतं हे त्यांना कळत नाही. परत ते परत ते इकडे येऊ शकत नाही म्हणा. एकदा गेले की दार बंद. काय? कारण मग सद्गुरूंचा त्याच्यावर विश्वास नाही राहत. अरे हा एकदा गेला झाला. आता परत याला घ्यायचं नाही. कारण हा परत असा परत याचा विकल्प हा मनात घेईल आणि परत हा जाईल आणि म्हणून याचा काही भरोसा आहे. म्हणून सद्गुरूंना त्याचा भरोसा, विश्वास राहत नाही आणि म्हणून ते त्यांनी नंतर किती
काय केलं तरी ते त्याला घेत नाहीत. कारण त्याचा तो स्वभावच आहे. आणि म्हणून पूर्ण श्रद्धा, भरोसा, विश्वास ठेवून काही विकल्प न घेता माझं रक्षण, कल्याण, सुख, माझं रक्षण कसं होईल, कल्याण कसं होईल, सुखप्राप्ती मला कशी होईल, याचा मुळीच विचार आणि खेद करायचा नाही. नाही मला मग एवढी वर्ष झाली, मग आता तरी मला काही प्राप्त झालं नाही. असा खेद तिथे करायचा नाही. माझं कल्याण कसं होईल, सुख कसं मिळेल, याचा विचार करायचा नाही. ते परमेश्वराने, सद्गुरूंनी योजून ठेवलेच आहे. त्याच्याकरता तर कार्य आहे. तुझ्या कल्याणासाठीच कार्य आहे. पण ते तुझ्या प्रमाणे नाही होणार. तू जसं म्हणशील तसं होणार नाही. कारण तुला ज्ञानच नाही. तू अज्ञानी आहे. तुझं कल्याण तुला कळत नाही. त्याच्याबद्दल तू काहीतरी कल्पना करतो आणि कल्पना तर खोटी आहे. तेव्हा ह्या खोट्या कल्पना सोडून दे आणि सत्य जे आहे, जे परमात्म्याचा जो सत्य मार्ग आहे, त्या मार्गाने तुला जायला पाहिजे. म्हणजे तुला खेद होणार नाही. तेव्हा असा खेद करू नको आणि एकमेव प्रेमाने या हरिनामाचा आनंद घेत तू राहा. असा जो राहतो, आनंद घेत राहतोस. सद्गुरूंच्या कार्यामध्ये तो प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतो आणि सद्गुरूंना जेव्हा लक्षात येतं, अरे हा प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतोय, तर तर सद्गुरूंनाही त्याचा उत्साह येतो. ते त्याला नवीन-नवीन गोष्टी सांगतात. "अरे हे कर, ते कर, ते कर." ते सांगतात. म्हणजे हा त्याचा आनंद बघून सद्गुरूंना आनंद होतो. सद्गुरूंचा आनंद, कौतुक बघून त्याला आनंद होतो. असं करता-करता ते मल्टिप्लाय होत जातं. आनंदी आनंद वाढवावा. आनंदाने आनंद वाढत जातो. तेव्हा ते मल्टिपल होत जातं. जॉमेट्रिकल प्रोग्रेशनमध्ये ते वाढतं. 1, 10, 100, 1000, 10,000, लाख, 10,00,000 असं असं जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये ते वाढत जातं. कधी? जेव्हा तो सद्गुरूंना आनंदित करतो आणि सद्गुरू त्याला आनंदित करतात. असा आनंदी आनंद वाढवावा आणि त्याला जेव्हा खेद होतो, तेव्हा सद्गुरूने खेद होतो. मग खेदाने खेद वाढत जातो. मग त्यालाही खेद झालेला बघून सद्गुरू म्हणतात, "अरे याला का खेद होतो असा?" त्यांनाही खेद होतो. मग त्यांना खेद झालेला बघून त्याला खेद होतो. त्याला खेद झालेला बघून त्यांना खेद होतो. अशा रीतीने तो खेद वाढत जातो. तेव्हा आनंदी आनंद वाढवावा आणि म्हणून अत्यंत श्रद्धेने, विश्वासाने, विकल्प न घेता या मार्गात राहावं. त्याचा सर्व संसार आणि परमार्थाची जबाबदारी भगवंत स्वतः घेतो. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. त्याने सर्व चिंता घेतली आहे, जबाबदारी घेतली आहे. तरी हा आपला चिंता करतोच आहे. याचा काही उपयोग नाही. आमचे वडील आले होते, महाराजांना भेटले, त्यांना खूप आनंद झाला. आधी ते खूप चिंता करत होते, कुठल्या महाराजांच्याकडे गेला, काय गेला? परंतु महाराजांशी बोलत असताना त्यांना एवढं भरून आलं. ते ऐकत होते नुसते, त्यांनी काही प्रश्न विचारला नाही. महाराज सांगत होते, सांगत होते, सांगत होते. तास, दीड तास गेला ते सांगतच होते. एक अशी समाधी अवस्था सगळ्यांची झाली होती. आणि मग महाराजांनी त्याने सांगितलं, "काय? याचं सगळं मी करणार आहे." म्हणे. याचा सगळा संसार परमार्थाची जबाबदारी मी घेतली आहे, असं महाराजांनी सांगितलं. तुमची काही जबाबदारी नाही म्हणाले. याची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. आणि तुम्हाला हा पैसे पाठवत जाईल. आम्हाला महाराजांनी सांगितलं, त्यांना व्यवस्थित पैसे पाठवत पाठवत राहायचे. तर आम्ही आमच्या वडिलांना पैसे पाठवायचो. तेव्हा आता त्यावेळेला पगारच कमी होता. आमचा एवढा संसार. मग संसार सुरू झाला. संसाराच्या आधी आम्ही जास्त पैसे पाठवायचो. मग संसार जास्त सुरू झाला, मग आम्हालाच ते पैसे पुरेनात.
तरी आम्ही पाठवतो थोडे बहुत जसं काय हे होईल तसं. तेव्हा महाराज म्हणले, की याची जबाबदारी आम्ही घेतली. आमच्या वडिलांच्यावर, आई-वडिलांवर आमची काही जबाबदारी नव्हती. त्यांनी सर्व जबाबदारी घेतली. संसाराची आणि परमार्थाची. आमचं लग्न पण त्यांनीच करून दिलं. आमचं लग्न त्यांनी केलं तर आमच्या वडिलांना काही खर्च आला नाही त्याचा. थोडा बहुत काहीतरी याचा आला असेल. पण लग्नाचा असा काही खर्च आला नाही. तेव्हा त्यांची सगळी व्यवस्था इकडे आमचे पाध्ये आहेत त्यांना माहिती पाध्ये होते का तेव्हा? आपल्या लग्नाच्या नव्हत्या. तेव्हा इकडे आम्ही सर्वांची व्यवस्था केली होती. श्रीकृष्ण लॉज दादरला. सर्व येऊन तिथे राहिले आणि लग्नाचा तो कार्यक्रम झाला. तेव्हा महाराजांनी आमची सर्व जबाबदारी घेतली. मी घराची नव्हतो. राहणे हां? मी नव्हतो तेव्हा. हां, तुम्ही नव्हतात तेव्हा. तेव्हा त्याची सर्व जबाबदारी घेतली. म्हणजे आपण जे म्हणतो त्याचा अनुभव आपल्याला सद्गुरूकडून प्राप्त होत असतो. काय? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. जेव्हा असं आम्ही म्हणतो, तेव्हा आमची सगळी चिंता त्याने केलेली आहे. असा आमचा अनुभव आहे. त्याने आमची सर्व चिंता केली. आम्हाला काही चिंता नव्हती आणि आमच्या घरच्या लोकांनाही काही चिंता नव्हती. तेव्हा त्याच्या परमार्थाची आणि संसाराची जबाबदारी भगवंत स्वतः घेतात, सद्गुरू स्वतः घेतात. भक्तांनी फक्त एकच निश्चय करायचा, की तो भगवंत माझा आहे. त्याने कुठला निश्चय करायचा? सद्गुरू माझे आहेत बस. आणि ते मला कधीच अंतर देणार नाहीत. ते मला कधीच झिडकारणार नाहीत. तो भगवंत माझा आहे. इथून आम्ही आता नवीन ध्यानाला बघा आता आम्हाला ध्यान दिसायला लागलं प्रत्येक ह्याच्यात. काय ध्यानयोग, श्री दत्त, श्री अवधूत दत्त ध्यानपीठ. तेव्हा आम्हाला सर्व भक्तांना ध्यान शिकवायचंय. केवढं केवढं डीप आहे ध्यान, एवढं डीप आहे. आता आम्ही त्याचं ओळख करून तुम्हाला देतोय. पण या ध्यानामध्ये खोल जायला पुष्कळ काळ लागणार आहे. आता हे छोटे ध्यान सांगता ध्यानाचं एक परिपूर्ण एक अशी प्रक्रिया आपल्या पुढे येणार आहे आणि तसं ते ध्यान होणार आहे. अत्यंत डीप काय समुद्रात जसं फॅथम्स, 10 फॅथम्स, 20 फॅथम्स, 100 फॅथम्स डीप समुद्राची खोली मोजायला फॅथम्स नावाचं हे आहे. तेव्हा या ध्यानाची सुरुवात काय आहे? भगवंताच्या ध्यानाची सुरुवात कुठे होते? तर तो माझा आहे, तो भगवंत माझा आहे. इथून त्या ध्यानाची सुरुवात होते. आणि ज्याला असं वाटत नाही, त्याला ध्यानाची काही सुरुवातच नाही होऊ शकत. ध्यानाची पहिली पायरी काय आहे? म्हणून आमच्या घोरपड्यांनी सांगितलं, की ते संत सत्पुरुषांचा गूढ ध्यान योग काय हा संत सत्पुरुषांचा गूढ ध्यान योग कुठून सुरुवात होतो? याची सुरुवात कुठे होते? याची सुरुवात तो भगवंत माझा आहे. त्याच्यावर आपला अधिकार, एखाद्या गोष्टीवर आपला अधिकार पाहिजे. तसंच त्या सद्गुरूंच्यावर सद्गुरू माझे आहेत हा माझा अधिकार. हा अधिकार आहे त्याला अधिकार दिलाय केवळ तरी. तो भक्त आहे म्हणजे
सद्गुरू म्हणतात तो माझा भक्त आहे. भगवंत म्हणतात तो माझा भक्त आहे. आणि भक्त म्हणतो तो भगवंत माझा आहे. इथूनच त्या ध्यानाला सुरुवात होते. संत सत्पुरुषांचं ध्यान किंवा कुठलंही ध्यान याला आधी ही पहिली पायरी आहे. तो भगवंत माझा आहे आणि मला कधीच अंतर देणार नाही. तो माझं कल्याण करणार आहे म्हणजे करणार आहे. त्यात काहीच विकल्प असा नाहीये. तो भगवंत माझा आहे ही त्या सोहम भावाची सुरुवात आहे. सोहम भाव संतांच्या संत मंडळींच्या ध्यानामध्ये सोहम भाव आहे. योगामध्येही सोहम आहे, पण तो वेगळा आहे. तो निर्गुण निराकार सोहम. पण इथे सगुण साकार सोहम. आणि तो निर्गुण निराकार सोहम ते करून करून शेवटी इकडेच येतात. सोहमचा जप करून करून ते कुठे येतात? त्यांना हे सगुण ध्यान करावंच लागतं, नाही तर ते साध्य होत नाही तो सोहम, असं शास्त्रामध्ये सांगितलंय. ते जे शेवटी करतात ते आपण आधी करतो. भक्तीमध्ये असं आहे, भक्तीमध्ये मुक्ती आधीच देतात आणि योगामध्ये मुक्ती सगळ्यात शेवटी पायरी आहे. तर ती शेवटची पायरी भक्तीमध्ये पहिलीच आहे. सद्गुरूंच्याकडे आलं की ते त्याला म्हणतात तू मुक्त, तुला मी मोक्ष दिला. काय? तू मुक्त होणारच म्हणजे गॅरंटी 100%. तेव्हा तो सोहम भाव ही पहिली पायरी. सोहम भाव कुठून सुरू होतो? सोहम भावाचा अनुभव तो माझा आहे आणि मी त्याचा आहे. सोहम भाव म्हणजे काय? हे दोन वचन आहेत. सोहम म्हणजे तो माझा आहे, मी त्याचा आहे. हे आम्ही सोहम ध्यानाच्या बद्दल तुम्हाला सांगतोय. सोहमचं ध्यान कसं करतात आणि संत सत्पुरुष आणि भक्त कसं करतात. योगी लोकांचं सोहम वेगळं आहे. वेगळं नाहीये ते. पण ते वेगळं नाही, पण त्यांना ते लक्षात येत नाही काय आहे. त्याचा अर्थ त्यांना माहित नसतो. योगी लोक सोहम, सोहम करतात, पण त्याचा अर्थ त्यांना माहिती नसतो. किंवा त्याचा भाव त्यांच्या ठिकाणी येऊ शकत नाही. तेव्हा आम्ही तुम्हाला ध्यान सांगतोय. अर्थात ही ध्यानाची ओळख आहे. याच्या पलीकडे ध्यान खूप गहन गहन आहे. पण ही ओळखही काही सामान्य नाही म्हणाले. ध्यानाची ही ओळख काही सामान्य नाही. हे ध्यान पक्क झाल्याशिवाय याचं पाया पक्का झाल्याशिवाय हा पाया आहे. पाया पक्का झाल्याशिवाय ती इमारत उभी राहू शकत नाही. आणि म्हणून लोक काय करतात, हे ध्यान करतात, ते ध्यान करतात. काही काळ इकडे कोर्सेस करतात, मग काही काळ तिकडचं कोर्सेस करतात, मग ही क्रिया, मग ती क्रिया करतात. आणि शेवटी त्यांना कशातच काही करायचं, काय करायचं काय कळत नाही. म्हणजे याचं करून करायचं काय पुढे? याची भ्रांती पडते. याचं कारण म्हणजे त्यांच्या ठिकाणी ती परिपूर्णता येऊ शकत नाही. ते निर्गुण निराकाराच्या ठिकाणी निर्गुण ईश्वर अगम है. भक् निर्गुण ईश्वर अगम है. भक्ती कैसे होय, असं आमचं आम्ही लिहिलं होतं. निर्गुण ईश्वर हा अगम आहे, अगम्य आहे. तो तुम्हाला काही समजणार नाही. आणि न समजणं म्हणजे अज्ञान. तेव्हा सगुण ईश्वर सद्गुरु उसकी भक्ती होय. त्याचीच भक्ती होऊ शकते म्हणा. तेव्हा सोहमचं ध्यान कसं करायचं? संत सत्पुरुष कसं करतात? योगी कसं करतात? संत सत्पुरुष कसं करतात? योगी लोक सोहम, सोहम करतात. सोहम मंत्र म्हणतात, मंत्र. पण त्यांना त्याचा अर्थ माहिती नाही. किंवा अर्थ माहिती असेल, तरी पण तो एवढा कोरडा आहे.
सोहम म्हणजे काय हो? त्याचा सरळ अर्थ असा आहे, सो म्हणजे तो परमात्मा. तो म्हणजे तोच मी आहे. तो परमात्मा तोच मी आहे. मी ब्रह्मा आहे तर सांगितलंय सगळ्यांना. हे तर सगळ्या ग्रंथात लिहिलंय, सगळ्यांना सांगितलंय. जीव शिव हरी एक परी. पण मग त्याचा अनुभव येतो का कोणाला? नाही येत कोणाला. हे सगळ्यांना रहस्य तर सांगून ठेवलंय. काय? मग याचा अनुभव कोणाला येतो का? नाही येत. मग त्याचा अनुभव कोणाला येतो? फक्त संत सत्पुरुषांनी त्याचा अनुभव घेतला. फक्त भक्तांनी त्याचा अनुभव घेतला. इथेच तर सगळी मेक आहे म्हणा. तो सोहम, सोहम करतो पण त्याला त्याचा अनुभव येत नाही. जास्तीत जास्त काय होतं, की तो मंत्राचा खूप त्यांनी जप केला तर काही सिद्धी त्याला प्राप्त होतात. आणि सिद्धी, चमत्कार याच्यात तो गेला, की परमेश्वरापासून तो दूर गेला. परमेश्वर प्राप्त नाही होत त्याने. त्याने सिद्धी प्राप्त होतात आणि सिद्धी म्हणजे माया. मायेमधल्या त्या सिद्धी आहेत. आणि त्याच्यामुळे काही दिवसांनी त्या सिद्धी पण जातात. आणि मग तो जसा आहे तसाच राहतो. नाही धड संसार, संसारही त्याचा धड होऊ शकत नाही. आणि ना धड त्याचा परमार्थ होऊ शकत. तेव्हा सोहम भाव हा जो हे जे ध्यान आहे म्हणलं, त्याची सुरुवात काय आहे? सो म्हणजे तो भगवंत, तो सद्गुरू, तो माझा आहे. भक्तीचं सोहम ध्यान काय? आणि मी त्याचा आहे, ह्याच त्याचा अर्थ आहे. त्या भगवंताचा मी आहे, मी त्याचा आहे आणि तो माझा आहे. असं त्याचं अर्थ आहे. असा त्याचा भाव आहे. मग भक्तीचं संत सत्पुरुषांनी या सोहमचं जे ध्यान केलंय म्हणतात, त्याची फोड केली, सोहमची फोड केली. ममैव हा सो, हा सो कुठून आला आणि हम कुठून आला? ममैव हा सो, तो भगवंत, ते सद्गुरू माझे आहेत. याला सो म्हणतात. ममैव हा सो. त्या सो मध्ये एवढा अर्थ आहे, की तो माझा आहे. सो म्हटल्यानंतर तो माझा आहे. हा अर्थ आला पाहिजे. तो माझा आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तो माझा आहे म्हणजे त्याला सगळं माझी चिंता आहे. सद्गुरू माझे आहेत. त्यांना सर्व माझी चिंता आहे. तो सो झाला. ममैव हा सो आणि हम काय? स एवा अहम. स एवा अहम. त्याचा मी आहे. तो माझा आहे. ममैव हा सो. तो माझा आहे. म्हणजे सो. आणि स एवा हम. हम आहे ते. स एवा हम म्हणजे मी त्याचा आहे. असा सोहम म्हणजे मी त्याचा आहे. मी त्याचा आहे. मी त्याच्यासाठी आहे. मी त्याचा आहे. मी त्याचा आहे. त्याच्यासाठी आहे. त्याच्या कार्यासाठी आहे. त्याच्या सेवेसाठी आहे. त्याच्या आनंदासाठी आहे. असा जेव्हा ध्यास लागतो, की मी त्याचा आहे. नाहीतर मनुष्याला हां, सद्गुरूंचा पण आहे. थोडा वेळ सद्गुरूंचा आहे आणि फक्त गुरुवार, शुक्रवारी सद्गुरूंचा थोडा वेळ, तास, दीड तास सद्गुरूंचा आहे आणि बाकी गुरुवार, शुक्रवारी पण बाकीचे 22 तास मी आपल्या संसाराचा आहे आणि मग आठवडाभर तर मग संसारातच आहे. हे प्रमाण जर तुम्ही काढलं, किती वेळ आपण सद्गुरूंचे आहोत, परमात्म्याचे आहोत, तर 2, 2.5, 3 तास जास्ती असतात. आणखीन काही 2-4 तास, 2 तास. 2-3 तास फक्त आपण परमात्म्याचे असतो आणि 2 दिवस असतो. बाकी इतर दिवशी तर म्हणले आपण संसाराचे असतो. आणि म्हणून हे सोहम ज्ञान, सो म्हणजे तो परमात्मा, सद्गुरू ते माझे आहेत. ममैव हा सो, स हम म्हणजे मी त्याचा आहे. हा जो आहे तो ते माझे आहेत आणि मी त्यांचा आहे. मी त्यांच्यासाठीच आहे. तर सद्गुरूंना लोक म्हणतात, "नाही मग का नाही आला?" "नाही, नाही असा संसार आहे, असं वेळ नाही मिळाला. एवढं काम आहे, एवढं हे आहे." अरे ते काम धाम एवढं. ते तू कारण सांगतो. समर्पण पाहिजे पूर्ण. काय सद्गुरू जास्त वेळ तुझा मागत नाही. पण जेवढा वेळ आहे ते तुझं समर्पण आहे का नाही? आणि तुझा हा भाव पक्का झालाय की नाही?
स एवाहम ममैव हा सो स एवाहम. नाही तर सद्गुरू कसं सांगणार तुला सोहम ध्यान, आणि तुला कसं ध्यान करता येईल म्हणा. आणि ध्यान नाही झालं तर तुला कसा अनुभव येणार आहे. तेव्हा मी त्याचा आहे आणि तो माझा आहे असा ध्यास लागता लागता सद्गुरू आणि शिष्य शेवटी काय होतं, तर सद्गुरू आणि शिष्य एकरूप होतात. हे शेवटची अवस्था आहे. सद्गुरू शिष्य जेथ एक रूप जाहला. जिथे सद्गुरूंशी शिष्य एकरूप होतो, तोच सोहम, तोच मी आहे ना. सद्गुरूंशी एकरूप होणारा जो आहे, तो मी आहे. सद्गुरूंच्या कार्यासाठी जो आहे तो मी आहे. संसाराचा मी नाही. संसाराचा मी म्हटलं की सर्व सर्व मायेमध्ये तो गेला. सद्गुरूंचा मी, सद्गुरूंच्या कार्यासाठी मी, असा सोहम सोहम याचा अर्थ आहे. असा ध्यास लागला, मी संसाराचा नाही, मी देहाचा नाही, मी सद्गुरूंचा आहे. मग देह सुद्धा दूर होतो, देहभाव दूर होतो. देहभावापासून तो विदेही अवस्थेकडे यायला लागतो. मी सद्गुरूंचा आहे म्हणजे संसाराचा नाही तेवढ्या वेळापुरता. आणि असा हा भाव जेव्हा वाढत वाढत जातो, तेव्हा एक दिवस असा येतो की संसार भाव नष्ट होतो. संसाराचा आपलेपणा, आसक्ती सगळं नष्ट होतं. संसार चालू राहतो. संसार काही बंद होत नाही. कारण देह धारण आहे म्हणजे संसार चालू होतो. परंतु मनाने तो संसारापासून दूर होतो. आता देह आहे, मन आहे. मन त्या इंद्रियांच्या ठिकाणी आहे, देहाच्या ठिकाणी एवढं चिकटलेलं आहे. आणि तो संसाराला एवढं चिकटलेलं आहे मन. तेव्हा जेव्हा सोहम वृत्ती निर्माण होते, की मी सद्गुरूंचा आहे, सद्गुरूंचा आहे, सद्गुरूंचा आहे. तेव्हा संसारापासून तो आपोआप हळू दूर व्हायला लागतो. थोडा आधी देहाने दूर व्हायला लागतो. देहाने दूर होता. कार्यामध्ये तो आल्यामुळे सद्गुरू त्याला कार्याचं गोष्टी सांगतात. "अरे हे कर, ते कर, ते कर, ते कर." तर तेवढ्या वेळ तो सद्गुरूंच्या कार्यामध्ये तो गुंततो. म्हणजे संसारापासून दूर होतो. त्याचा देह संसारामध्ये जो गुंतलेला आहे देह, तो तिथून त्याची इंद्रिय, देह आणि इंद्रिय परत येतात. हे सगळी इंद्रिय कधी परत येऊ शकत नाही म्हणजे एवढं कठीण आहे. काय उपरती त्याला म्हणतात, की ते देह देहापासून ते जे इंद्रिय आहे, त्या ते इंद्रिय संसारापासून परत येणे आणि त्या इंद्रियापासून मन परत येणे, ही जी ही जी प्रक्रिया आहे म्हणा, ही या ध्यानाने साध्य होते. आणि हे ध्यान सद्गुरूंच्या कार्याने साध्य होतं. इतर ठिकाणी सद्गुरूंचं कार्य नाहीये. तो करणार काय? किती वेळ बसणार? नुसतं बसून ध्यान करणार त्याला झोप येईल. तेव्हा सद्गुरूच्या कार्यामध्येच मी संसाराचा नाही, या देहाचा नाही, असा तो मागे मागे येतो. आणि मी सद्गुरूंचा आहे, त्यांच्या सेवेसाठी आहे, त्यांच्या कार्यासाठी आहे. शेवटी 24/7 उपलब्ध आहे. 24 तासात कधी त्यांनी मला सांगितलं तरी मी येईन. सांगितलं तर काय, तो तर येऊनच बसतो. आम्हाला महाराजांनी सांगितलं तर आम्ही सकाळी महाराजांच्याकडे जायचं, बसून राहायचं. ते काही बोलले नाही बोलले तरी काही नाही. कधी-कधी महाराज काही बोलायचे नाही. ते डोळे मिटून बसायचे. आम्ही आम्ही डोळे मिटून बसायचो. आम्ही त्यांच्याकडे बघायचो. मग महाराज म्हणायचे, "हां, चल आता तू प्रसाद घे, जा. तुला कॉलेजमध्ये जायचं नाही." म्हटलं, "हो." नुसतं दर्शन घेऊन परत कधी-कधी ते खूप बोलायचे. एवढं बोलायचे की काय विचारू नका. असं पण आपण तिथे उपलब्ध पाहिजे. कधी त्यांच्या ठिकाणी उर्मी येईल आणि कधी ते ज्ञान सांगतील काय सांगता येत नाही. नाही पण गेलो, पण त्यांनी काही सांगितलंच नाही मग. मग सद्गुरू काहीतरी सांगा ना, सद्गुरू काहीतरी सांगा ना, असं त्यांना डिस्टर्ब नाही करायला पाहिजे. काहीतरी बोला, काहीतरी सांगा. अरे, मी काय सांगणार? मला असं वाटलं पाहिजे याला काहीतरी सांगावं. ते तुझ्या भावाने तू घेशील म्हणा. तुझ्या जो भक्त असतो त्याचा भाव असा असतो. त्याला असं मागावं लागत नाही. त्याचा भावच इतका उत्कट असतो की सद्गुरूंना वाटतं, "अरे याला काही द्यायला पाहिजे. याला हे सांगायला पाहिजे."
आम्हाला महाराज सांगत होते. अशा गोष्टी कधी 1-2 गोष्ट सांगायचे, कधी काय कथा सांगायची, कधी त्यांच्या जीवनातलं काहीतरी सांगायचं. पण त्याच्यासाठी आपण उपलब्ध पाहिजे ना. आपण हा घरी टीव्ही बघत राहिला, नातेवाईकांच्याकडे जातो, या महाराजांच्याकडे जातो, त्या महाराजांच्याकडे जातो. काय म्हणजे एका एका सद्गुरूंच्याकडे त्याला हे कळत नाही, की भक्तीमध्ये एकनिष्ठता पाहिजे. अनुभव येण्यासाठी एकच गोष्ट आहे, निष्ठा, एकनिष्ठता पाहिजे. तर त्याला असं वाटतं, की 10 महाराजांच्याकडे गेलं, की 10 गोष्टी आपल्याला मिळतील. इकडे हे मिळेल, तिकडे ते मिळेल. त्याच्यामध्ये एकनिष्ठता निघून जाते आणि एकनिष्ठता गेली, की भक्तीचं काही फळ मिळत नाही. निष्फळ होते ती भक्ती आणि म्हणून इथे एकनिष्ठता खूप महत्वाची आहे. तेव्हा हे सोहम ध्यान केल्यास आपण तसेच होतो. जसे सद्गुरू आहेत तसेच. आणि म्हणून त्या स्तोत्रामध्ये म्हटलंय, गजानना श्री सद्गुरु ऐक्य रूपा, अवधूत बाळा करी एक रूपा. गजानना श्री सद्गुरु ऐक्य रूपा. आमच्या महाराजांचे सद्गुरू त्यांचं नाव गजानन महाराज होतं. त्यांनी काय म्हणलं? गजानना श्री सद्गुरु ऐक्य रूपा, ऐक्य रूप अवधूत बाळा करी एक रूपा. तेव्हा एकरूप असं होता येतं. याला ध्यान असं म्हणतात. आणि हे ध्यान त्या संतांनी कसं केलं? याला त्यांनी रूपस्थ ध्यानापासून सुरुवात केली. रूपस्थ ध्यान याला म्हणतात. पदस्थ ध्यान, रूपस्थ ध्यान असं ध्यानाचे पुष्कळ प्रकार आहेत. असं खोल आपल्याला जायचंय. किती प्रकार आहेत त्या ध्यानात आणि सखोल आहे एकदम. तेव्हा हे रूपस्थ ध्यान संतांनी कुठलं ध्यान केलं आधी? रूपस्थ ध्यान. विठ्ठलाचं ध्यान केलं. त्या विठ्ठलाचं रूप त्यांनी त्याचं वर्णन केलं आणि त्या आधी त्याला रूपस्थ ध्यान असं म्हणतात. सगुण ध्यान त्यांनी केलं. तेव्हा अमृतराय यांचं एक अभंग आहे. मागे आमच्या महाराजांच्याकडे ते श्रीनिवास खळे ते आले होते. त्यांनी या अभंगाला, अमृतराय यांच्या अभंगाला त्यांनी संगीत दिलेलं आहे आणि आशा भोसलेंनी ते गायलं होतं. तर तिथे श्रीनिवास खळेंनी स्वतः महाराजांच्याकडे आले होते. त्या नाटकाच्या वेळेला महाराजांनी नाटक लिहिलं होतं. त्या नाटकाचा प्रयोग आणि त्यांचं संगीत होतं त्या नाटकाला. त्या महाराजांच्याकडे मी त्यांच्यावर तबला वाजवत होतो. ते आले की मग तिथे मैफिल जमायची आणि मग ते श्रीनिवास खळे त्या महाराजांच्या पदांना चाल लावायचे आणि मी त्यांच्या बरोबर तबला वाजवायचो. तेव्हा त्यांनी अमृतराय यांची जी रचना ती जयजयवंती रागामध्ये, राग जयजयवंती. आमच्या महाराजांचं सुद्धा एक पद त्यांनी जयजयवंती रागामध्ये केलं. दाशरथी शिवचाप भंगिला, सीता घाली कंठी माला, जय जयवंती अर्पिली माला, जय जयवंती अर्पिली माला. महाराजांनी जय जयवंती राग होता म्हणून ते जय जयवंतीच तिथे लिहिलं. जय जयवंती अर्पिली माला. तेव्हा श्रीनिवास खळे यांनी तो हा अमृतराय यांचा अभंग म्हटला होता आणि तो रूपस्थ ध्यान याला म्हणतात. रूपस्थ ध्यान, रूपाचं ध्यान, त्या विठ्ठलाच्या रूपाचं ध्यान त्याच्यात त्यांनी केलेलं आहे. विठ्ठलाच्या रूपाचं ध्यान त्याच्यात केलंय. हे संत सत्पुरुष कसं ध्यान करतात म्हणून आम्ही त्या याला नाव दिलं, की त्यांच्या चॅनेलला संतांचे काय गूढ ध्यान. तेव्हा
त्यांनी हे ध्यान केलं. पण आता इथे या ध्यानामध्ये त्यांनी विठ्ठलाचं ध्यान केलं. परंतु विठ्ठल म्हणजे काय? विठ्ठलाचं ध्यान केलं म्हणजे कुणाचं ध्यान केलं? विठ्ठलाच्या मूर्तीचं ध्यान केलं का? मूर्तीचं ध्यान तर केलं. पण त्याच्यात ते खूप खूप सखोलता आहे बघा. ते लोकांना कळत नाही. ते जातात आपल्या टाळ घेतात, पंढरीला दर्शनाला जातात. तिथे पांडुरंग आहे, त्याच्या मूर्तीचं ध्यान घेतात. अरे पण त्यांना अनुभव त्याचा येत नाही. का? तर म्हणाले ते त्याचं ध्यान घेण्याची पद्धती विशिष्ट पद्धती आहे. या सर्व संत सत्पुरुषांना सद्गुरू होते. कुठलाही संत सत्पुरुष आहेत त्यांना सद्गुरू नव्हते असं नाही झालं. आणि त्यांनी त्या सद्गुरूंचं ध्यान केलं. पण इतरांना ते कळू नये म्हणून त्यांनी त्या विठ्ठलाच्या रूपात आपल्या सद्गुरूंनाच बघितलं. त्यांनी कुठे विठ्ठल बघितला होता? त्यांनी विठ्ठलाची मूर्ती बघितली आणि विठ्ठलाच्या त्या रूपामध्ये सद्गुरूंचं ध्यान त्यांनी केलं. याचं उदाहरण म्हणजे आमच्या महाराजांचे जे पहिले शिष्य होते सच्चिदानंद स्वामी. मी त्यावेळेला 25 वर्षाचा होतो महाराजांच्याकडे आलो. त्यावेळेला ते पहिल्या प्रथम मी त्यांना बघितलं. तर ते जवळ-जवळ 60 वर्षाचे होते. 60-65 वर्षाचे होते. आणि त्यांनी धुळ्याला विठ्ठलाचं मंदिर बांधलं होतं. कारण त्यांच्या घरी घराण्यामध्ये विठ्ठल भक्ती होती. तर ते महाराज म्हणले, "दत्त मंदिर बांधू." तर ते म्हणले, "महाराज आमच्या घराण्यामध्ये विठ्ठल भक्ती आहे. तर मला लहानपणापासून विठ्ठलाचं हे रूप आवडतं. त्याच्यामुळे मला विठ्ठलाचं हे केलं चालेल का?" ते म्हणले, "हो." महाराज म्हणले, "चालेल, चालेल." पण त्यांनी काय केलं, तर त्या मूर्तिकाराला सांगितलं, की "जरी मी तुला विठ्ठलाचं मूर्ती करायला सांगितली तरी आमच्या सद्गुरूंचं महाराजांच्याकडे त्यांनी नेलं आणि आमच्या सद्गुरूंचं जसं मुख आहे, तसं मला या विठ्ठलाच्या मूर्तीचं मुख पाहिजे." काय? तर त्याला महाराजांच्याकडे आणलं, महाराज दाखवलं, महाराजांचा फोटो दिला आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी ती धुळ्याची विठ्ठल मूर्ती तयार केली. आम्हालाही मोठं आश्चर्य वाटलं. ती विठ्ठल मूर्ती पाहिल्यावर म्हटलं, "अरे महाराज तर असेच होते." तेव्हा महाराज तिथे त्या विठ्ठल मूर्तीचं मुख महाराजांच्या सारखं होतं. म्हणजे त्यांनी आपल्या भक्तीने आपल्या सद्गुरूंचं रूप म्हणजेच विठ्ठलाच्या ठिकाणी बघितलं आणि त्यांनी जे तशी भक्ती केली म्हणे. तेव्हा ते अमृतराय यांचं जे पद आहे ना, फार चांगलं आहे. अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले. ब्रह्म पाहिलं. विठ्ठल पाहिलं म्हणजे मी ब्रह्म पाहिलं. ब्रह्म ते निर्गुण निराकार आहे. मग तुम्ही कसं पाहिलं? ते सगुण साकार ब्रह्म मी बघितलं. ते विठ्ठलाच्या रूपात बघितलं. आधी ब्रह्म निर्गुण निराकार. मग विठ्ठलाच्या रूपात सगुण साकार पण जड, जड मूर्ती, दगडाची मूर्ती. आणि मग ते ब्रह्म मी कसं बघितलं, की सद्गुरू निर्गुण निराकार, सद्गुरू परब्रह्म निर्गुण निराकार आणि विठ्ठल विठ्ठलाचं रूप असं सद्गुरूंच्या ठिकाणी मी बघितलं. अजी मी ब्रह्म पाहिले, अजी मी ब्रह्म पाहिले. म्हणजे ध्यान आहे. पाहिलं म्हणजे काय ध्यान? अगणित सुरगण वर्णिती जासी, अगणित सुरगण वर्णिती जासी, कटिकर नट समचरण विटेवरी,
कटिकर नट समचरण विटेवरी उभे राहिले. अजिमी ब्रह्म पाहिले. राग जयजयवंती. येतो घेतो निरोप आली माना, जय जयवंती अर्पिली माला. जयजयवंती राग. कटिकर नट समचरण विटेवरी उभे राहिले. अजिमी ब्रह्म पाहिले. कटिकर कटावर कर ठेवले, कमरेवर हात ठेवले आणि नटासारखा जणू काही कोणी नटच आहे हा, नाटक करतोय. नट समचरण विटेवरी आणि विटेवर चरण ठेवून उभे राहिले. अजिमी ब्रह्म पाहिले. अगणित सुरगण वर्णिती जासी, कटिकर नट समचरण विटेवरी उभे राहिले. अजिमी ब्रह्म पाहिले. आता गमत बघा. एकनाथाच्या भक्तीसाठी धावत आला तू जगजेठी. खांदी कावड आवड मोठी, खांदी कावड आवड मोठी. पाणी वाहिले, पाणी वाहिले. अजिमी ब्रह्म पाहिले. अजिमी ब्रह्म पाहिले. अजिमी ब्रह्म पाहिले. इकडे म्हणलं ब्रह्म पाहिलं, पण पाहिलं कोणाला वर्णन करतात. कटिकर नटसम चरण विटेवले विठ्ठलाचं वर्णन करतात आणि म्हणतात मी ब्रह्म पाहिलं. आणि एकनाथाचं वर्णन कर, एकनाथाच्या भक्तीसाठी. एकनाथांचं आपण हे निरूपण त्यांच्या याच्यावर करतोय, हरिपाठावर. आणि इथे एकनाथांचं नाव आलं. एकनाथांच्या भक्तीसाठी तो धावत आला आणि खांद्यावर कावड घेतली आणि मोठ्या आवडीने त्यांनी पाणी वाहिलं. म्हणजे भक्तासाठी त्यांनी काय काय केलं. अरे एवढं भक्तांसाठी केलं, तर तुझ्यासाठी का करणार नाही. चोख्या संगे ढोरी ओढिता. चोखा महार त्याचं काम म्हणजे ढोर ओढणे. काय महाराचं काम कर, ढोर मेलेली ढोर ओढून नेणं. अरे बापरे, ते सुद्धा काम भगवंतानी केलं. चोख्या संगे ढोरे ओढिता, शिणला नाही तो तत्वता. त्याला क्षीण झाला, तो असं म्हणाला नाही की मला थकवा आला आता. शिणला नाही तो तत्वता, जनी संगी दळिता कांडिता. जनी संगी दळिता कांडिता, गाणे गायले. अजिमी ब्रह्म पाहिले. आणि जनाबाई संग जळताना दळण कांडण तिला करू लागला, तिला सहाय्य केलं आणि तेव्हा गाणं गायलं. असं त्या सगुण साकार ईश्वराच, तो सगुण साकार झाला, त्याचं वर्णन करतात. आणि वर्णन करून, अभंगात वर्णन करून त्याचं ध्यान करतात. हे त्याचं ध्यान आहे. दामाजीची रसीद पटविली, कानोपात्रा ती उद्धरिली. दामाजी पंत यांच्यावर संकट आलं, त्यांनी दामाजीची रसीद पटवली, त्यांना त्याच्यातून संकटातून बाहेर काढलं. कान्होपात्रा ही उद्धरिली, अमृतराय म्हणे ऐसे माऊली संकटा वारिले. अजिमी ब्रह्म पाहिले. तेव्हा असं अमृतराय या संतांनी असं त्यांचं ध्यान केलं.
आणि असं संगीतमय ध्यान केलं. संगीतामध्ये काय होतं म्हणा, संगीत म्हणजे सामवेद आहे. सामवेदाने जसं गायन केलं, याला मार्गी संगीत असं म्हणतात. हा मोठा विषय आहे. मार्गी संगीत, संगीतामध्ये 2 प्रकार आहे. एक मार्गी संगीत आणि दुसरं देशी संगीत. देशी संगीत म्हणजे लोकांना जे मनोरंजन करतात. काय? त्या संगीताची एवढी अवनती झाली. सिनेमाची गाणी आली. आधी देशी संगीत आधी काय भावगीतं वगैरे होती. ती ठीक होती. त्याच्यानंतर मग सिने संगीताला आणखी अवनती झाली. आणि त्याच्यानंतर मग सिने संगीत नंतर गझल वगैरे असे काहीतरी अशी अवनती झाली. मग सिने संगीत आलं आणि आता तर रॅप म्युझिक काय म्हणतात त्याला ते. ते त्यानंतर आणखीन अवनती झाली म्हणा. खरं मार्गी संगीत आणि देशी संगीत आणि संतांनी सांगितलं, की "अरे मार्गी संगीत तुम्हाला कळणार नाही" म्हणाले. मार्गी संगीत याने परमेश्वराला प्राप्त करून घेण्याचं संगीत आहे म्हणा. काय? हे रावणाने ते मार्गी संगीत गाऊन भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं होतं. त्याने ते संगीत गाऊन त्याचं ध्यान केलं. भगवान शंकराचं ध्यान रावणाने कसं केलं? संगीतामध्ये त्या भगवंताला आळवलं. भगवान शंकराला आळवलं. त्याला मार्गी संगीत असं म्हणतात. आणि त्याने शंकराला प्रसन्न करून घेतलं. त्याचं ध्यान केलं म्हणजे संगीताने सुद्धा भगवंताचं ध्यान उत्कृष्ट होतं. आणि सर्व संतांनी हेच केलं म्हणाल. संगीताने काव्य संगीताने त्यांनी ते ध्यान केलं. त्याच्यामध्ये प्रेम भक्तीचा रसाचा परिपोष होतो. हा एक मोठा पीएचडीचा विषय आहे. काय की त्याच्यामध्ये सर्व रसांचा परिपोष होतो. त्या रागामध्ये अनेक रस असतात. हा जयजयवंती राग याच्यात रस आहे म्हणा. दामाजीची रसीद पटविली असं म्हटलं की एक भाव आपल्या हृदयात प्रगट होतो आणि तेच तर खरं ध्यान आहे. तेव्हा अंतःकरण एकदम भरून जातं. तेव्हा ते अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध झालं की ते महाकारण देह जो सांगितला. योगी लोकांना एवढं तपश्चर्या करून अनेक वर्ष जे साध्य होत नाही. चौथ्या देहामध्ये तुरीय अवस्थेमध्ये संत सत्पुरुषांनी ते तर गेले सगळ्या आपल्या भक्तांना नेऊन ठेवलं त्या तुरीय अवस्थेत. महाकारण देह म्हणजे तुरीय अवस्था. कुठल्या ध्यानाने त्यांनी नेलं? अभंग ही साधी गोष्ट नाही. हल्ली अभंग काय गायक अभंग वाणी वगैरे करतात. त्यांना हे रहस्य माहिती नाही. दामाजीची रसीद पटविली, कान्होपात्राती उतरिली, अमृतराय म्हणे ऐशी माऊली, संकटा बारिले, अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले. तेव्हा तो सूक्ष्म देह, मन, बुद्धी, चित्त, अहंकार सर्व विरघळून जातो पूर्णपणे त्याच्यात आणि सूक्ष्म देहाचं शुद्धीकरण होतं. आणि असंच तो शुद्ध झाला की त्याच्या ठिकाणी तो सहज महाकारण देहामध्ये हे ज्ञान आहे. महाकारण देहामध्ये स्थित होतो. तुरीय अवस्थेमध्ये तो स्थित होतो. म्हणले इकडे योग आहे, ज्ञान आहे आणि भक्ती आहे. पण भक्तीने ते ज्ञान आणि योग सहज प्राप्त. भक्तीने ते भक्तीने ते ध्यान, ज्ञान आणि योग सर्व सहज प्राप्त होतं. त्याच्यामुळे हे अभंग आहे हे काही साधन आहे म्हणजे. कीर्तनकार आपलं गातात. लोकं गातात.
पण त्यातलं त्याला मर्म नाही कळत. तेव्हा ते सांगतात, आपल्या खेळात काय-काय करायचं म्हणून हा खेळ आहे. परमात्म्याचा खेळ आहे संसार म्हणजे. हेच लोकांना कळत नाही. आणि ते कळत नाही म्हणून सद्गुरू हा आपला कार्यरूपी खेळ मांडतात. आणि या कार्यरूपी खेळामध्ये ते सर्व शिकवतात, की हा संसार, हा खेळ परमेश्वराचा कसा आहे. जेव्हा कार्यरूपी खेळ तुम्हाला कळेल, तेव्हाच परमात्म्याचा संसाररूपी खेळ कळेल. नाहीतर कळणार नाही मला. नाहीतर माया होईल. तेव्हा परमात्म्याच्या खेळात काय-काय करायचं, कोणाकोणाला सवंगडी करायचं. सद्गुरू प्रत्येकाला त्याचा सवंगडी करतात. "अरे, तू हे कर, तू ते कर, तू चॅनेल कर, तू कार्यक्रम कर, रेकॉर्डिंग कर, तू मूर्ती स्थापना कर." हे सर्व सांगतात. तुला वाटतं तो आपला करून मोकळा होतो. त्याला काही कळत नाही. अरे, तुला सवंगडी केलाय. कोणाकोणाला सवंगडी करायचा खेळामध्ये. हा खेळ आहे. हा खेळ खेळीला जयाने, अनुभविला आनंद तयाने. त्याला आनंद मिळाला म्हणे. हा खेळ ज्याने खेळला. आणि जो संसाराचा खेळ खेळत राहिला, नाही मग संसारात मला वेळ मिळत नाही, हे करायचं होतं, ते करायचं होतं, इकडे गेलो होतो, तिकडे गेलो होतो, हे केलं होतं, ते केलं होतं. सद्गुरू त्याच्यामुळे असं झालं, याच्यामुळे तसं झालं. अरे ते कळलं मला. परंतु तुला एकच गोष्ट सांग, तुला सवंगडी व्हायचंय का नाही माझं? तर बोल. हे मला सांगू नको तू काय तुला संसारात हे केलं, ते केलं, ते केलं. हे बोलू नको म्हणा. संसारातून बाहेर यायचं म्हणून तर परमार्थ आहे ना. म्हणून तसं कार्य आहे. आणि तू तिथे का झालं नाही म्हणून तू तू 10 गोष्टी सांगतो. तर मला सांगून काय उपयोग आहे? मी तुला सवंगडी केलाय. तुला करायचं का नाही करायचं ते सांग. या खेळात काय-काय करायचे, कोणाकोणाला सवंगडी करायचे, कोणाशी हितगुज करायचं. जे भक्त आणखी जवळ येतात त्यांच्याशी हितगुज. त्यांना आम्ही सहज सांगत सांगत राहतो. कोणाचे रक्षण करायचे, कोणी संकटात सापडलं त्याचं रक्षण कसं करायचं. सद्गुरू त्याचं रक्षण करतात. कोणाला शासन कसं करायचं. कोणी जास्त आपला अहंकार दाखवायला लागला, तर सद्गुरू त्याला शासन करतात. परमात्मा त्याला शासन करतो. कोणाला शासन कसं करायचं, हे सर्व त्यांनी आधीच योजून ठेवलेलं आहे. हे दत्तगुरूंनी, दत्तगुरु भयंकर मोठा, हाती कमंडलू सोटा. तू नाही ऐकणार तर म्हणले तुला शासन होईल. हे सर्व त्यांनी आधीच योजून ठेवलेलं आहे. आणि आपण त्या श्रीहरीशी एकरूप होऊन त्याच्या श्रीहरीशी एकरूप झालो. एकरूप व्हायचं. आणि त्याच्या प्रेमाचे हक्कदार बनलो आहोत. त्याचा प्रेमाचा हक्क आहे आपला त्याच्यावर, की तू माझा आहे. आय ओ यू. इंग्लिशमध्ये म्हणतात आय ओ यू. तू माझा आहेस. ते असतं ना आय ओ यू काहीतरी, की तू तू माझा आहेस. हा माझा हक्क आहे तुझ्यावर आणि तुझा हक्क माझ्यावर आहे. आपण प्रेमाचे हक्कदार बनलो, तेव्हा त्याच्या खेळात आपला योग्य तो वाटा आहेच. योग्य वाटा सगळा मिळणार आहे. त्याच्या खेळामध्ये आपल्याला योग्य तो वाटा मिळणार आहेच. तो आपल्याला दूर करील असं कधीही घडणार नाही. तूच दूर होशील. त्यालाच वाटतं म्हणून तो दूर होतो. तो म्हणतो मला माझा वाटा द्या चला, मला माझा वाटा द्या. आणि मी वाटेला लागतो. आणि त्याची वाट लागते. मग तो वाटेला लागतो. जो असं म्हणतो माझा वाटा द्या चला, वाटणी करा. त्याला ते भगवंत ती वाट दाखवतो दुसरी. तो आपल्याला दूर करील असं नाही, असं कधी घडणार नाही. आणि असं आपल्याला वाटण्याचं कारणही नाही. तेव्हा ते सांगतात, सर्व ही जीवाचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. आता तुझी स्थिती आहे ना, संसारात काही होईल, इकडची दुनिया तिकडे होईल, तू मात्र जशी स्थिती आहे तसं राहील. जशा स्थिती भगवंताने आपल्याला ठेवलंय तसंच राहायचं. काही अपेक्षा करायची नाही. निरपेक्ष भावाने राहायचं. मग या प्रकृतीत जे काही बदल घडतील, प्रकृतीत सगळं काही घडणार आहे. एकीकडे परमेश्वर आहे, एकीकडे प्रकृती आहे आणि मध्ये सद्गुरू आहेत.
काय मध्ये सद्गुरूचं कार्य आहे. सद्गुरूंच्या कार्यात आपण राहिलो की प्रकृती अनुकूल होईल आपल्याला. माया ती अनुकूल होईल. नाही तर आता काय, आता जीव सर्व मायेत आहे. परमेश्वर पलीकडे आहे. आणि सद्गुरूंचं कार्य आहे, पण ते त्यांना मिळत नाही. सद्गुरूंच्या कार्यात जे येतात, त्यांना या प्रकृतीचे जे बदल होतील, त्यात त्यांना आनंद होत जातो. तुकाराम महाराज नाही, तुका म्हणे उगे राहा, जे जे होईल ते ते पहा. मग काय नुसतं उभं राहायचं, पण जे जे होईल ते ते पाहायचं. मग काय उपयोग आहे? उगे राहा याच्यात किती अर्थ आहे? उगे या शब्दात किती अर्थ आहे? आणि पहा, केवढं मोठं याच्यामध्ये अर्थ आहे, केवढा अनुभव आहे. तुका म्हणे उगे राहा, जे जे होईल ते ते पहा. पण मनुष्याला धीर नसते म्हणा, अधीर होतो तो. तर अधीर झालेल्या लोकांना म्हणतात उगे राहा, जास्त तुम्ही गलबला करू नका. तू गप्प आधी गप्प राहा बस. आपण व्यवहारातही म्हणतो ना, तू गप्प राहा, बरं जरा गप्प राहा, गोंधळ करू नको. उगे राहायचं. कुठली परिस्थिती आली तर आपण उगे राहायचे, म्हणजे काही बोलायचं नाही त्याच्याबद्दल. जे जे होईल ते ते पहा. आणि मग धैर्य ठेवायचं. आणि काय काय घडतं या प्रकृतीमध्ये, तिकडे जी प्रकृती माया आहे, तिथे काय काय आपण सद्गुरूंच्या कार्यामध्ये राहायचं. उभं राहायचं म्हणजे काय? सद्गुरूंच्या कार्यामध्ये राहायचं गपचूप. आणि जे जे होईल तिथे संसारात तिथे पाहत राहायचं. सद्गुरूच्या कार्यात सुद्धा उभं राहून पाहिजे. नाही सारखं सद्गुरूंना, सद्गुरू हे झालं नाही झालं, ते नाही झालं, अमुक नाही झालं, तमुक नाही झालं, त्यांनाही असा त्रास द्यायचा नाही. जे जे होईल ते ते पहा. पहा म्हणजे तुम्ही अशी दृष्टी प्राप्त करून घ्या, निश्चयात्मक, की आपल्याला ते सर्व प्राप्त होणार आहे. फक्त आपण बघायचं आहे कसं प्राप्त होतं, कसं येत आहे आपल्याकडे. तुला धन पाहिजे, धन येईल, पण ते कसं येत आहे बघ. अचानक एकदम पटकन येईल म्हणा, तेव्हा तुला आनंद होईल. लग्न होत नाही, अचानक एकदम लग्न होईल. पहा म्हणाले, उगे राहा, पण उगा राहा, उगाच हे करू नको. अजून झालं नाही, अजून झालं नाही. मग तुमचा देव काय करतो? मग देवाची आम्ही भक्ती कशाला करायची? असं असं अशा भानगडी करू नको. उगे राहा. आणि जे जे जसं कसं काही होत आहे ते पहा. उगे राहा, हा उगे आणि पहा हे दोन शब्द म्हणजे ध्यान. उभं राहणं म्हणजे गप्प बसणं. गप्प बसणं म्हणजे वाचा बंद करणं. आपण ध्यानात काय करतो? आधी मौन, मौन. उगे राहा म्हणजे मौन. मौन म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे. मौनम सर्वार्थ साधनम. हे ध्यान आहे म्हणले, संत सत्पुरुषांचं ध्यान आहे. अगदी साध्या शब्दात सांगितलं म्हणून लोकांना कळलं नाही. साध्या विषयात केवढं आहे, आशय केवढा आहे. उगे राहा म्हणजे तू गपचूप मौनात राहा, मौन, मौन पाळ. आणि पहा कसं कसं होतं, अधीर होऊ नको. जे काही होईल, जशा गोष्टी, जसा तो पट सरकत जाईल, पिक्चर मध्ये जसं एखादी कथा सरकत जाते पुढे पुढे, तसं म्हणले या संसारात कशा कथा एक एक सरकत जातील पुढे, तसं तू ते पाहत जा सरकणाऱ्या गोष्टीला. ते सरकतं म्हणूनच त्याला संसारच म्हणतात. संसरती इथे संसार हा. संसारात एकच परिस्थिती राहत नाही म्हणल्या. आज वाईट परिस्थिती जाईल, उद्या चांगली परिस्थिती येईल, चांगली परिस्थिती जाईल, परत वाईट परिस्थिती येईल, असं चालू. संसरती ती संसार म्हणजे जे सरतं ना, सरकतं ना, संसार म्हणजे सरकणारी गोष्ट. तू त्याला धरून ठेवतो म्हणून ते तू त्याच्याबरोबर वाहत जातो, सरकत जातो. तू जर पाहिलं, आधी उगा राहा म्हणजे जास्त हे करू नको. मौनात मौनात राहा, म्हणजे भानगडी होणार नाही. आणि जे जे होईल ते पहा. गोष्टी सरकत आहे, सरकत सरकत चाललेत ना. संसार हा सरकतो म्हणून त्याला संसार म्हणतात. त्याच्यावर तू सरकू नको. तू उगे राहा. आणि सद्गुरूंच्या कार्यात ठाम इथे राहा. आणि मग तो संसार कसा सरकतो ते पहा. संसाराच्या बरोबर तू सरकला तर तुला काही कळणार नाही. हे ध्यानाची अवस्था आहे, हे ध्यान आहे. तुका म्हणे उगे राहा, जे जे होईल ते ते पहा. तिथे उगे आणि पहा हे ध्यानाची अवस्था आहे.
दोन गोष्टींच्या मधली जी जागा आहे ती ध्यान. ध्यान म्हणजे काय हो? दोन गोष्टींच्या मधली जागा त्याला ध्यान असं म्हणतात. म्हणून उषःकाली ध्यान करावं असं म्हणतात. का? की दोन गोष्टीच्या मधली म्हणजे रात्र गेली आहे, पूर्ण गेली नाही. दिवस पूर्ण उगवला नाही. झुंजू-मुंजू झालेला आहे. त्याच्या मधली अवस्था म्हणजे मग पहाट, मग तेव्हा ध्यान लागतं का? तर बाहेर असल्यामुळे आतही तसंच असतं आणि येऊन पटकन ध्यान लागतं. मग ध्यान म्हणजे दोन गोष्टींच्या मधली अवस्था. ध्यान म्हणजे भगवान विष्णू दोन गोष्टींच्या ब्रह्मा आणि शंकर यांच्या मधली अवस्था. म्हणजे भगवान विष्णू. उगे राहा, मौन व्हा आणि या संसार सरकतोय ते पहा. म्हणजे तिथे तू राहा. तेव्हा ही मधली अवस्था आहे. ही ध्यानाची अवस्था आहे. धैर्य आणि शांती. उभे राहा म्हणजे शांती. आपण म्हणतो शांत राहा, शांत राहा. मौन, शांती आणि पहा उगे म्हणजे शांती आणि पहा म्हणजे धैर्य धारण करा आणि पहा. अशा गोष्टी घडतायत. गोष्टी सरकतायत, संसार सरकतोय त्याला तुम्ही पहा म्हणजे तुम्ही स्वस्ता. तुमची मधली अवस्था आहे. तुम्ही संसाराला धरलं धरलं, की तुम्ही त्याच्यावर फिरणार. मधली अवस्था नाही. मधली अवस्था ही सद्गुरूंचं कार्य आहे. तिथे तुम्ही स्थिर राहा. मधल्या अवस्थेत. जे म्हणजे तुम्हाला दिसेल जे जे होईल ते ते पहा. ही ध्यानाची अवस्था आहे. धैर्य आणि शांती. उगे म्हणजे शांती आणि पहा म्हणजे धैर्य. ठेविले अनंते तैसेची राहावे असं म्हटलं. पण लोकांना ऑब्जेक्शन ठेवल्यानंतर तसंच राहावं. चित्ती असो द्यावे समाधान. असं कसं होईल? आम्हाला जास्तीत जास्त धन पाहिजे, जास्तीत जास्त पैसा पाहिजे, जास्त जास्त अमुक पाहिजे. जास्तीत जास्त संसाधनं पाहिजे. त्याच्यासाठी काय प्रयत्न पाहिजे. ते करा सगळं. परंतु ते सर्व करत असताना जसं जसं परमेश्वर देतो आहे, त्याच्यात तुम्ही समाधान माना. त्यात त्यात तुम्ही राहा. हिंदीत म्हणतात, "जिस बिधी राखे राम ताही बिधी रहिये. सिया राम, सिया राम, सिया राम कहिये." जसं राम जसं ठेवतो तसंच राहायचं. मग हरिनामाच्या या भजनानी हे भजन आहे म्हणाल. तिथे गुरुमंत्राचा जप करत राहा. या भजनाने तुझ्या पुण्यकर्माचा एवढा संचय होईल, की तुझं संचित कर्म, तुझं प्रारब्धाचा नाश होणार आहे शेवटी सांगता केवढी मोठी गोष्ट सांगतात. एरवी हा कोणीच करू शकत नाही. विषम प्रारब्ध भोगुनी सारी जे जीव प्रयत्नची खोटारे देह खोटारे देह खोटारे गुरुचरणी काळ लोटारे मोह खोटारे मोह खोटारे गुरुचरणी काळ लोटारे. इथे प्रारब्धाचे तीन प्रकार आहे म्हटलं. संचित क्रियामान आणि प्रारब्ध. संचित क्रियामान आणि प्रारब्ध. क्रियामान म्हणजे आता जे चालू आहे वर्तमान काळात ते जे तुम्ही कर्म करतायत त्याला क्रियामान असं म्हणतात. क्रिया चालू आहे, कर्म करणं चालू आहे. चांगली वाईट सगळी कर्म घडतात याला क्रियामान म्हणतात. त्यातली जी मग काही काळ गेल्यानंतर ती कर्म आपोआप साठत जातात. याला संचित असं म्हणतात. पूर्वसंचित म्हणजे संचित डिपॉझिट होत राहतं. आणि प्रारब्ध म्हणजे जेव्हा ते भोगायला येतं, त्याची फळं तेव्हा त्याला प्रारब्ध असं म्हणतात. प्रारब्ध भोग ते परिपक्व होतं. त्याचं फळ प्रारब्धाचं त्याला प्रारब्ध म्हणतात. तेव्हा तू जर हे वर्तमान काळात हरिनाम घेशील, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. वर्तमान काळात तू हे ध्यान करशील, हे आवडीने हरिनाम घेशील, तुझी तुझी पुण्याही साठत साठत जाईल म्हणलं. म्हणजे क्रियामाना मधलं संचित कर्म होईल म्हणा. पुण्यकर्म साठत जाईल म्हणजे संचित होईल. आणि त्याचं गोड अमृत फळ तुला मिळायला लागतील कधी? तेव्हा तुला प्रारब्ध तुझ्या समोर येईल आणि ते तू जे क्रियामान तिथे भक्ती केली,
ही भक्ती संचित झाली पुण्यकर्म, त्याचं अमृत फळ तुला प्रारब्ध रूपाने मिळेल. आणि जे वाईट प्रारब्ध आहे, ते चांगलं प्रारब्ध आहे त्याचं तू कौतुक बघ. ते अमृत फळ तुला मिळतील. कौतुक तूप आहे संचिताचे. आणि तुला जे वाईट प्रारब्ध आहे म्हणाले, जे दुःख आहे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, त्या प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. अरे झाला म्हटलंय, होईल वगैरे नाही. भविष्य काळ नाही म्हणलंय. हरीची कृपा झाली, त्याचा नाश झाला म्हणा. तेव्हा आणि सद्गुरूंकडून अमौलिक ज्ञानाचं श्रवण करता करता त्या ज्ञानयज्ञात तुझं प्रारब्ध कर्म जळत जळत जाईल. म्हणून आम्ही सांगतो, अरे हे प्रवचन साधी नाही, साधी गोष्ट नाही. प्रवचन ऐका, तुमचं प्रारब्ध जळेल, तुमचं पाप जळेल, नाही तर तुम्हाला भोगावं लागेल. विषम प्रारब्ध भोगून सारी जे जीव प्रयत्न चिखोटारे. तुझ्या प्रयत्नाला काय उपयोग नाही. सद्गुरूचा ज्ञान यज्ञ जे तू त्यात सहभाग घेशील, तर तुझं प्रारब्ध, विषम प्रारब्ध जळत जळत हरिकृपेने त्याचा नाश कधी झाला तुला कळणारच नाही. आणि प्रारब्धाचा नाश झाल्यामुळे तू जन्म मरणाच्या चक्रातून सुटून मुक्तावस्थेला प्राप्त होशील. आणि अशा रीतीने संचित क्रियामान आणि प्रारब्ध, आज आम्ही सांगितलं संचित क्रियामान आणि प्रारब्ध कसं कसं असतं. या कर्मातून तू बाहेर पडून तू मुक्त होशील. म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. पूर्वजन्मीच्या कृतकर्माचं प्रारब्ध हे या जन्मी भोगरूपाने येणार, सुख दुःख भोगावं लागणार. हे लक्षात ठेवून त्या स्थितीतून जावं लागेल. ज्यांचा संबंध येईल, जीवनात जे जे काही घडेल, ज्याचा अनुभव येईल, हे सर्व श्रीहरीवर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि शांतपणाने पाहत राहायचं. कौतुक तू पाहे संचिताचे. म्हणजे त्याची आपल्यालाच गंमत वाटेल. काय गंमत आहे? चिंता किंवा काळजी, काळजी म्हणजे काळाची स्त्री काळजी. तिच्या भीतीने सर्वांच्या तोंडचं पाणी पळालंय. तिला फक्त भीती आहे श्रीहरीच्या भक्तांची, तिला भीती वाटते मात्र. ते मात्र तिच्या तावडीत कधी सापडत नाही. कारण तिला स्वतःला श्रीहरीचा धाक आहे. त्या काळजीला कशी कोणाचा धाक आहे? श्रीहरीचा धाक आहे. त्याचं नुसतं नाव घेतलं, सद्गुरूंचा मंत्र म्हटला की ती काळजी पळून घेऊन पळते. मग ज्यांनी त्या श्रीहरीला वश करून घेतलं, वश करून घेतलं म्हणजे सोहम ममैव हा सो, तो माझा आहे, तो माझा आहे आणि मी त्याचा आहे, असं वश करून घेतलं. त्यांच्या वाटेला सुद्धा ती काळजी जाणार नाही. आणि म्हणूनच हरिनाम हे काळाचाही काळ आहे. आणि म्हणून एकनाथ महाराज सांगतात की सतत मुखाने श्री हरिनाम स्मरण घडता घडता एक दिवस असा येतो की त्या श्रीहरीच्या कृपेने सर्व पूर्व प्रारब्धाचा नाश होऊन जातो. हरिकृपे ज्याचा नाश झाला आणि श्रीहरीच्या प्रेमाचा ध्यास लागल्यामुळे सर्व वासना नष्ट होतात आणि या जन्मीच्या कर्मामुळे नवीन प्रारब्ध साठतच नाही म्हणतात. संचित साठतच नाही. मग शिल्लक राहील ते श्रीहरी स्वरूप आणि त्याचा हा खेळ म्हणजे हा सद्गुरूंचा कार्यरूपी खेळ आणि हा संसार रूपी खेळ. श्रीहरीला शरण जाऊन त्याचाच ध्यास घडणं जरूर आहे. आणि असं ज्यांना घडतं, तो हा श्रीहरीचा खेळ खेळतात आणि श्रीहरी स्वरूपाचा आनंद या मनुष्य देहातच भोगतात. आणि एकनाथ महाराजांनी हा असा आनंद भोगला आणि तो त्यांना कसा प्राप्त झाला ते त्यांनी आपल्याला सांगून ठेवलं. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा जाणतसे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला.
श्री गुरुदेव